या सहकार क्षेत्रातील एक दादा माणूस. सहकारांच्या या जुलमी राजवटीला पर्याय म्हणून त्यावेळी सहकाराचा उदय झाला. म्हणून खरं म्हणजे सहकाराची कल्पना उदयाला आली. त्यामुळे आज सहकाराची मुहूर्तमेढ आम्ही या दिवशी लावली. त्यामुळे सहकार क्षेत्रातली आमची बँक आहे, अपेक्स बँक आहे, शिखर बँक आहे. दक्कनच्या उठावाचं नेतृत्व या वासुदेव बळवंत फडकेंनीच काही काळ केलं होतं. हे काही सहकाराच्या तत्वांना अपेक्षित नाही. ज्याला गरज आहे त्याने सहकारात यावं. ज्याचे बंगले 10 आहेत त्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट घेणं अपेक्षित नाही. नमस्कार, सहकार प्रवाह या नवीन डिजिटल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा चॅनल पर्टिक्युलरली सहकार या विषयाकरता डेडिकेटेड असणार आहे आणि आज या चॅनलची पहिली मुलाखत घेण्याचा योग आम्हाला मिळालेला आहे. ती मुलाखत आज आहे या सहकार क्षेत्रातील एक दादा माणूस तसेच राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सर. अनास्कर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे सहकार प्रवाहाच्या पहिल्या मुलाखतीमध्ये. राज्य सहकारी बँकेच्या वतीने उद्या म्हणजे 12 मेला एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्याचं नक्की तो कार्यक्रमाचं प्रयोजन बँकेने का केलं आहे? या कार्यक्रमाचं मी नाव ठेवलं आहे दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ. आता सहकार आणि दख्खनचा उठाव हे इतिहासामध्ये 12 मे 1875ला एक सामान्य शेतकरी आणि सावकारांच्या जाचाला कंटाळून पुण्याजवळ एक सुपं नावाचं गाव आहे आणि त्या सुपा गावामध्ये या कुठंही नेतृत्वहीन ते आंदोलन होतं, कुठेही नेता नव्हता. सामूहिक पद्धतीने या लोकांनी सावकारांच्या अन्यायाच्या विरुद्ध एक आंदोलन उभारलं आणि तो उठाव केला आणि ते उठाव केल्यामुळं आज त्या सहकाराची सुरुवात, त्या उठावानंतर सावकारांच्या या जुलमी राजवटीला पर्याय म्हणून त्यावेळी सहकाराचा उदय झाला. त्यामुळं हा सहकार जो आज प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांच्यातलं सुवर्ण मध्ये आहे, त्याची सुरुवात या दिवशी झाली आणि या दिवसाला जवळ 150 वर्ष उद्या पूर्ण होत आहेत. म्हणून या बँकेने आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दख्खनच्या उठावामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती? तुम्हाला माहिती आहे, त्या काळामध्ये फक्त या शेतकऱ्यांना कर्ज वितरित करायचं जे वितरित होत होतं ते फक्त सावकार आणि व्यापारी या दोघांकडूनच कर्ज वितरण होत होतं. ब्रिटिश कालांपणे मान्य केलं होतं की कुठल्याही आर्थिक संस्था त्या काळात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याकरता अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे एकंदरीत ज्या संपूर्ण शेतकऱ्याला आपल्या पिकांसाठी जे कर्ज लागायचं ते सावकार आणि व्यापारी कम सावकार, म्हणजे काही व्यापारी पण सावकार होते, काही नुसतं सावकारीचा बिझनेस करायचे, त्यांच्यावरच अवलंबून राहावं लागायचं. त्यामुळे त्यांना खूप चढ्या व्याजदराने कर्ज दिलं जायचं. व्याजाची आकारणी करत असताना फसवणूक केली जायची. 100ला 20% व्याज असेल तर कर्ज देताना 20 रुपये कापून घेतले जायचे आणि 80 रुपये हातात द्यायचे. त्यामुळे 80ला 20 म्हणजे 100ला 25 अशा प्रकारे व्याजदर हा जगलरी केली जायची. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी हा भरडला गेला होता आणि या भरडला गेल्यामुळं या शेतकऱ्याचं अनेक जमिनी सावकारांनी जप्त केल्या होत्या. त्या सगळ्याचा उद्रेक हा खरं त्या 12 मे 1875ला हा सगळा उद्रेक झाला. सर, म्हणजे या शेतकऱ्यांनी सावकारांवरती बॅन घातला, सो असं काहीतरी? हां, त्या काळात खरी घटना अशी आहे, तुम्ही जर बघाल तर 1860-61चा तो काळ असेल. त्या काळामध्ये एक अमेरिकेत यादवी सुरू झाली. इंग्लंडमध्ये जो कापूस निर्यात व्हायचा अमेरिकेचा, हा इंग्लंडमध्ये जवळजवळ सगळा कापूस हा अमेरिकेवरून आयात होत होता आणि 1861 साली ज्यावेळी अमेरिकेत यादवी सुरू झाली त्यावेळी कापसाची निर्यात अमेरिकेने इंग्लंडला करायची निर्यात जवळजवळ ठप्प झाली. त्यामुळे इंग्लंडला या कापसाकरता संपूर्ण भारताच्या बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागलं. मग तिथल्या लोकांनी हे भारतीय व्यापाऱ्यांना, सावकारांना, शेतकऱ्यांना भरमसाठ पैसे दिले आणि त्याने सांगितलं तुम्ही फक्त कापसाची लागवड करा. आणि त्या काळात मग इतर अन्नधान्यापेक्षा सगळ्यांनी कापसाची लागवड करायला सुरुवात केली आणि कापसाकरता विदर्भातला हवामान, जमीन हे जास्त पोषक असल्यामुळं विदर्भामध्ये जास्त कापसाची लागवड झाली आणि कालांतराने 1965 साली नेमकी यादवी अमेरिकेतली संपुष्टात आली आणि यादवी संपुष्टात आल्याबरोबर परत तिकडनं कापसाची निर्यात ब्रिटनला सुरू झाली आणि भारताची जी काय निर्यात होती ती बंद झाली, मागणी कमी झाली. त्यामुळं इकडं पैसे जे काही यांना कर्ज घेतलं होतं ते कर्ज परतफेड व्हायला खूप त्रास व्हायला लागला आणि त्यात सावकारांनी
म्हणजे तुम्ही एक बघायला जा तर 1875ला जवळजवळ 1874ला या सावकारांकडं त्या भागातल्या जवळ 10,000 एकर जमीन ही तारण होती. आणि त्याच्या 20 वर्ष आधी बघायला जा तर 54 साली ही जमीन 4,000 एकर होती. त्यामुळे इतकी मोठी जमीन सावकारांकडे आली, त्यामुळे जप्ती त्यांचं म्हणजे त्यातला बाजाराला आलेला एकही शेतकरी या सावकारांकडून नागवला गेला नाही असं उदाहरण नाही. सगळेच नागवले गेले होते. त्यामुळे तो ते सामूहिक उठाव झाला आणि त्या सामूहिक उठावाचं एक पर्यवसन या सावकारांच्या विरुद्ध हल्ल्यामध्ये झालं आणि सावकारांची सगळी वह्या पुस्तकं जे काही बॉन्ड असतील रोखे शेतकऱ्यांचे ते ताब्यात घेऊन जाळण्यात आले. तर शेतकऱ्यांचं एकच म्हणणं होतं, आमची रोखेच नाहीत, बॉन्डच नाही, तर तुम्ही आमच्याकडनं वसुली कशी करणार. त्यामुळे हा खूप मोठा उठाव झाला आणि हा उठाव नंतर पुण्यातनं नाशिक, सोलापूर या संपूर्ण भागामध्ये पसरला. पूर्वी त्याला मुंबई प्रांत होतं आणि हा जो भाग आहे जिथं उठाव झाला, हा उठाव हा डेक्कनच्या भागामध्ये झाला, दख्खनच्या भागामध्ये झाला. म्हणून इतिहासामध्ये त्याला दख्खनचा उठाव म्हणजे डेक्कन रायट्स म्हणून इतिहासामध्ये हे खूप फेमस आहे. आणि त्याच वेळेला सावकारांना पर्याय म्हणून खरं म्हणजे सहकाराची कल्पना उदयाला आली. त्यामुळे आज सहकाराची मुहूर्तमेढ आम्ही या दिवशी लावली. त्यामुळे सहकार क्षेत्रातली आमची बँक आहे, ॲपेक्स बँक आहे, शिखर बँक आहे. त्यामुळे सहकाराची मुहूर्तमेढ कुठे रोवली तो दिवस एक स्मृतिदिन या म्हणून एक साजरा करावा असं बँकेला वाटलं. त्यामुळे आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा उठावामध्ये सहभाग होता, तो कशा प्रकारचा होता? आता त्या काळात बघायला जा त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिलं भारतीय सशस्त्र क्रांती कोणी केली असे ते वासुदेव बळवंत फडके यांनी केली. आणि त्यावेळी त्यांनी रामोशी समाजातले काही यंगस्टर तरुण लोक एकत्र आणली होती आणि त्यांची सशस्त्र अशी टीम तयार केली होती. आणि ब्रिटिशांच्या गाड्यांवर ब्रिटिश ज्यावेळी पैशाचे वाहतूक करायचे गाड्यांमुळे रेल्वेवर ते दरोडे टाकायचे. त्यावेळे त्यांनी नेमकं त्याच काळामध्ये हे संपूर्ण नाशिक पुणे या भागामध्ये पायी प्रवास केला आणि त्यांना शेतकऱ्यांचे हाल पाहिले. आणि त्यामुळे त्यांना ज्या सावकारांनी यांना नागवलं त्या सावकारांवर सशस्त्र हल्ले या वासुदेव बळवंत फडकेंनी केले. त्यामुळं त्या काळामध्ये आपाप एक नेतृत्व एक वासुदेव बळवंत फडकेंकडं ते आलं होतं. कालांतराने या फंद फितुरीमुळं असेल त्या वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिशांनी पकडलं, त्यांना तुरुंगात टाकलं आणि लवकर 1886मध्ये एक हाल अपेष्टांमुळं खरं त्यांचा मृत्यू झाला. परंतु या शेतकऱ्यांचं टार्गेट पण सावकारच होते आणि वासुदेव बळवंत फडकेंचं पण टार्गेट हे सावकारच होते. त्यामुळे त्या सावकारांनी जे काही जुलमी पद्धतीने पैसे कमावले होते त्यांच्यावर दरोडे टाकून फडके ते पैसे घेऊन गरिबांमध्ये वाटायचे. रॉबिनहूड स्टाईल त्यांचं ते आंदोलन होतं. त्यामुळं त्या काळामध्ये या दख्खनच्या उठावाचं नेतृत्व या वासुदेव बळवंत फडकेंनीच काही काळ केलं होतं. वासुदेव बळवंत फडक्यांची तुम्ही आता माहिती दिली, तसंच न्यायमूर्ती गोविंद रानडे यांची पण या उठावात महत्त्वाची भूमिका होती. हां, न्यायमूर्ती गोविंद रानडे हे थोर विचारवंत वैचारिक आणि त्या काळात त्यांनी 1870मध्ये एक पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा नावाची एक व्यासपीठ तयार केलं होतं. त्या व्यासपीठाचं काम असं होतं की सरकार आणि जनता यांच्यामधले जे काही अनुत्तरित प्रश्न असतील, वाद असतील, म्हणजे जनतेपुढचे प्रश्न हे काही विधायक प्रश्न हे सरकारपुढं मांडणी करायचं काम ही खरं एक सार्वजनिक सभा करत होती. त्यामुळे सभेमध्ये हा विषय आला की त्याच्यावर सांगोपांग चर्चा व्हायची आणि खूप स्टॉलवर्ड लोक यामध्ये होती. वैचारिक त्याच्यावर दृष्टिकोन दिला जायचा. त्यामुळे ज्यावेळी या रानडेंना हे पटलं की या शेतकऱ्यांचं खूप मोठं इथं शोषण होत आहे, त्यामुळे त्यांनी पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून हा प्रश्न ब्रिटिशांसमोर उभा केला आणि पहिल्यांदा न्यायमूर्ती रानडेंनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. दख्खनच्या उठावाला त्यांनी पाठिंबा दिला आणि ब्रिटिश सरकार पुढं याची मांडणी केली आणि त्यांच्या मांडीतनं पुढं पहिली सहकारी कृषी बँक म्हणून त्यावेळच्या मुंबईच्या विधिमंडळामध्ये न्यायमूर्ती रानडेच्या काळामध्ये हा ठराव मांडला गेला, एक बिल मांडलं गेलं. दुर्दैवाने त्यावेळी त्या स्टेटच्या सेक्रेटरी त्याला विरोध केला, त्यामुळे बिल मंजूर झालं नाही. पण त्याचा उगम जो आहे या सहकारी कृषी बँक म्हणजे या शेतकऱ्यांना सावकारांच्या ऐवजी या संस्थांनी कर्जपुरवठा करायचा, सहकारी तत्वावर चाललेल्या संस्थांनी. म्हणून खरं या न्यायमूर्ती रानडेंचं योगदान या उठावामध्ये खूप महत्त्वाचं आहे. दख्खनचा उठाव झाल्यानंतर सहकारी पतसंस्थांची संकल्पनेचा उदय झाला असं म्हटलं जातं, तर त्याचा मागचं एक आहे हाच आहे की ज्यावेळी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन
एक कॉमन नीड आहे. प्रत्येकाची कॉमन नीड काय? समान गरज. ही समान गरज म्हणजे प्रत्येकाला कर्ज पाहिजे. आणि सावकार त्याकडे एकच यंत्रणा अशी होती की या लोकांना कर्जपुरवठा करायचे. मग या लोकांनी काय ठरवलं, सहकारात एक आहे, कॉमन नीड असणारी लोकं एकत्र येतात, समान गरज असणारी लोकं एकत्र येतात आणि कॉमन हॉटस्पॉटमध्ये भांडवलाच्या रूपाने पैसे टाकतात. आपण त्याला कॅपिटल म्हणतो, आम्ही त्याला शेअर होल्डर म्हणतो आणि आपण त्याला शेअर मनी म्हणतो आणि ते पैसे गरजेनुसार आपापसात वाटून घेतात. पूर्वीच्या वेळी भिशी नावाची संकल्पना अशीच होती. लोकांनी एक 100 टाकायची, ज्याला गरज आहे त्याने ती भिशी उचलायची आणि आपली गरज भागवायची. तर ही संकल्पना सावकारांना पर्याय म्हणून पुढं उदयाला आली आणि तिथंच मग छोट्या छोट्या एक क्रेडिट सोसायट्या हे स्थापन व्हायला लागल्या आणि मग त्यामुळं एक सहकाराची संकल्पना या उठावानंतर जास्त दृढ झाली असं म्हणायला हरकत नाही. तर सहकारी पतसंस्थांची जी चळवळ आहे ती प्रथम कुठल्या राज्यात चालू झाली? आता बघा, प्रथम बघायला गेला तर एक मद्रास राज्य आहे आणि मद्रास राज्यामध्ये त्यावेळच्या फरकारला त्यावेळी युरोपमध्ये ही चळवळ खूप स्ट्रॉंग होती, सहकार चळवळ. आणि युरोपमधले पण शेतकरी या कर्जमुक्तीतनं बाजूला होण्यासाठी त्यांनी सहकार तत्वावर एकत्र येऊन कॉमन हॉस्पिटलमध्ये पैसे टाकून आपापली गरज भागवण्याकरता त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे तिकडचा सक्सेस पाहून मद्रास राज्याने त्यांचे एक अधिकारी, तत्कालीन अधिकारी फेडरिक निकोल्सन होते, त्यांना युरोपमध्ये स्टडी करण्याकरता पाठवलं की नेमके चळवळ काय बाबा, एकदा तुम्ही हे स्टडी करा आणि तसा आम्हाला रिपोर्ट द्या. मग 1897-95मध्ये त्यांनी 2 अहवाल या मद्रास सरकारला दिले आणि त्या अहवालाचं पुढं त्यांनी सांगितलं मग कसं स्थापन करायचं, काय करायचं. आणि नेमकं मग 1904 साली हा कायदा आला की सहकारी पतसंस्थांची स्थापना, हा ॲक्ट झाला. कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट हा 1904 साली आला आणि हा ॲक्ट आल्यानंतर मग हळूहळू सगळ्या पतसंस्था, क्रेडिट सोसायट्या या स्थापन व्हायला लागल्या. जसं तुम्ही आता सांगितलं 1904 मध्ये हा कायदा आला आणि आज आपण ज्या वास्तूत बसलोय, राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, त्याची स्थापना कशी झाली? आता हे पण 1904 साली हा कायदा आल्यानंतर आमचे या बँकेचे जे तत्कालीन जे आपण त्याला संस्थापक म्हणतो, विठ्ठल ठाकरसी आणि लल्लूबाई सामळदास, या 2 लोकांनी पहिल्यांदा 1906 मध्ये मुंबई कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली पहिल्यांदा आणि 5 वर्षाचं तिथं रूपांतर मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये झालं 11 ऑक्टोबर 1911 साली. तीच या बँकेची आज स्थापना आहे. 11 ऑक्टोबर 1911 साली या बँकेची स्थापना समजली जाते आणि या लल्लूबाई सामळदास आणि विठ्ठलदास ठाकरसी या 2 लोकांनी ही संस्था सुरू केली, पतसंस्था सुरू केली. नंतर तिथं रूपांतर 1911 साली मुंबई सेंट्रल डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेमध्ये झालं आणि आज ही बँक आज 114 वर्षाची परंपरा या बँकेची आहे. त्यामुळे दख्खनच्या उठावानंतर सहकारी संस्था स्थापण्याकरता जो वेग मिळाला, पहिली 1905 साली एक दाभाडे पतसंस्था म्हणून स्थापन झाली. नंतर 1906 मध्ये पुण्याची कॉस्मॉस बँक, त्या काळात मच्छी केळकरांनी ती स्थापन केली. पुण्याची डिफन्स बँक पण 1906 साली स्थापन झाली. तसं ही पण बँक, राज्य सहकारी बँक पण 1906 साली स्थापन झाली. तिचं नंतर 1911 मध्ये तिचं मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रूपांतर झालं आणि 1960 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र आज वेगळं राज्य निर्माण झालं, त्यावेळी या बँकेचं नामकरण एक ती मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या ऐवजी ती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असं झालं आणि ते पहिले अध्यक्ष म्हणून धनंजयराव गाडगीळ हे 1960 सालचे पहिले अध्यक्ष, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरचे पहिले अध्यक्ष म्हणून धनंजयराव गाडगीळ झाले. त्यामुळं एकंदर दख्खनचा उठाव आणि ही बँक यांचं पण एक अतूट नातं आहे. कारण त्या दख्खनच्या उठावानंतर जे काही सहकारी संस्थांची निर्मितीला सुरुवात झाली, त्यामध्ये कायदा आल्यानंतर पहिल्या 2 वर्षातच या बँकेची निर्मिती आहे. त्यामुळे या बँकेने म्हणूनच हा पुढाकार घेतलेला आहे की लोकांना इतिहास कळावा आणि या इतिहास कळल्यानंतर या सहकारी संस्थांची गरज काय नेमकी हे करून हा कार्यक्रम बँकेने हातात घेतला. ते आपण परत कार्यक्रमाकडेच येऊ उद्याच्या. सहकारी पतसंस्था आणि दख्खनची उठाव याचं जे मुहूर्तमेढ आहे, तर हा स्मृतिदिन उद्या आपल्या कार्यक्रमात कशा पद्धतीने तुम्ही साजरा करणार आहात? आता बघा, यामध्ये स्मृतिदिन तर आम्ही त्या काळी या लोकांनी जे काही काम केलं ते सहकाराला पोषक असं काम होतं. पण खरोखरच आजचा सहकार बघायला जाल, आज त्याची वाटचाल बघायला जाल, सहकार यशस्वी झाला आहे का हा खूप मोठा एक प्रश्न आहे. सहकार टिकला पाहिजे, जगला पाहिजे, वाढला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. परंतु यामध्ये एक 1950 साली पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सरकारने जाहीर केलं होतं की प्रत्येक गावामध्ये 3 गोष्टी असायलाच पाहिजेत.
एक ग्रामपंचायत असायला पाहिजे, एक शाळा असायला पाहिजे आणि तिसरी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी बजावून सांगितलं होतं, तिसरी हे म्हणजे सहकारी संस्था प्रत्येक गावात असलीच पाहिजे. इतकं सहकाराचं महत्त्व होतं. कारण का प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर या दोघांच्यामध्ये मध्य गरीब लोकांकरता, सामान्य लोकांकरता मध्य कुठला असेल तर तो सहकार आहे. मग त्यांनी सांगितलं या सहकाराला शासनप्रणीत चळवळ आहे, म्हणजे शासनाची मदत असली पाहिजे. त्यामुळं आमच्या उद्याच्या कार्यक्रमात आम्ही जे काही दिग्गज आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, शरदराव पवार आहेत, नितीनजी गडकरी आहेत, यांना आम्ही प्रश्न विचारला आहे. प्रश्न म्हणजे परिसंवादाचा विषय असा आहे, सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण. नेमकं या सहकाराकडं बघण्याकरता शासनाचं धोरण काय असलं पाहिजे, सहकार चळवळ वाढली पाहिजे. पण आज बघायला झालं तर अनेक वेळेला या प्रोफेशनलिझमच्या अँगलनी बघत एक प्रायव्हेट सेक्टरला महत्त्व दिलं जातं. प्रायव्हेट सेक्टरला झुकतं माप सरकार पातळीवर पण काही वेळेला दिलं जातं, नाही असं नाही. त्यामुळे कुठंतरी एक सहकाराचं सक्षमीकरणामध्ये शासनाची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे या विषयावरचा उद्या परिसंवाद आहे. या मान्यवरांची मतं आपल्याला ऐकायला मिळतील आणि या सहकाराच्या चळवळीमध्ये जर काय चुकत असेल तर भविष्यकाळामध्ये ते दुरुस्त पण केलं जाईल. शासनकर्ते हीच मंडळी आहेत, या लोकांकडे हीच अपेक्षा आहे. म्हणून उद्या खास हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांनी सावकारांवरती च्या अगेन्स्ट एक उठाव केला, तर आत्ताची परिस्थिती शेतकरी सावकारीतून मुक्त झालेत का आजच्या परिस्थितीत? म्हणून मला तेच थोडंसं या क्षेत्रामध्ये मी 30-40 वर्ष काम करतो. परवा मी वर्ध्याला गेलो होतो आणि वर्ध्यामध्ये एक सहकार मेळाव्याचं आयोजन माननीय सहकार राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत गेलं होतं. आणि वर्धा जिल्हा बँक आता जवळजवळ व्हर्च्युअली क्लोज आहे, कारण काय आर्थिक अडचणीत असल्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नाही आहे. आणि मी बघितलं तिथं एका शासकीय अधिकाऱ्यांनी, अत्यंत जबाबदार उच्च पदाचे अधिकारी, त्याने जो आकडेवारी मला सांगितली त्यावेळी मी थोडासा थक्क झालो, म्हणा नाराज, की आत्ता ती बँक बंद असल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांपैकी 75% शेतकरी परत सावकाराकडे गेलेत कर्ज मागायला. का ते बँकच बंद पडली. त्यामुळे ज्या सावकारांच्या पाशवी जाचातून मुक्त होण्याकरता सहकाराची स्थापना झाली आणि 150 वर्षानंतर आज परत जर माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारातच कर्ज मागायला जावं लागत असेल तर या सहकार चळवळीच्या सक्षमीकरणाचा विचार हा शासनाने निश्चितच केला पाहिजे. त्यामुळं आज मी आमची बँक अभिमानाने सांगते असे नाही, माझी अपेक्स बँक आहे, शिखर बँक आहे. शिखर बँक सक्षम आहे का? तर खूप सक्षम आहे. आज भारतात नंबर 1 आहे. आशिया खंडामध्ये 5,000 कोटीच्या नेटवर्थ असलेली कुठली या राज्य बँकेशिवाय दुसरी बँक नाही, म्हणजे सहकारी बँक नाही. मग आम्ही म्हटलं आम्ही एकट्याने सक्षम होऊन उपयोग काय? माझ्या खाली जे काही दुसरा स्तर आहे, आमची त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा बँक आहेत. त्या जिल्हा बँकेमध्ये सक्षम होणं आवश्यक आहे. म्हणून नागपूर जिल्हा बँकेचं इतिहासात पहिल्यांदा सरकारने आम्हाला संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक केली. परवाच कालच एक नाशिक जिल्हा बँकावर आमची संस्थात्मक ॲडवायझर म्हणून आमची नेमणूक होती आहे. त्यामुळे या सगळ्या जिल्हा बँकाचं सक्षम झालं पाहिजे. वर्धा सक्षम झाली पाहिजे. आम्ही यांना बुलढाण्याला 300 कोटी रुपये आत्ताच कर्ज दिले, ती पण अडचणीत असलेली बँक आहे. तर 3 टायर सिस्टीममध्ये हे जे जिल्हा बँक, पॅक्स, विविध कार्यकारी संस्था त्यांच्या माध्यमातून शेतकरी ही जर सक्षम झाली तरच सहकाराचं महत्त्व आहे. त्यामुळे हा दिवस मला थोडंसं एक वर्ध्यामध्ये इतकं वाईट वाटलं की ज्या पाशवी जाचाला सावकारांच्या कंटाळून आम्ही सहकार सुरू केला, परत त्या सहकाराच्या लोकांना, शेतकऱ्यांना सावकाराकडं जर जावं लागत असेल तर एक आत्मचिंतन उद्या या विषयाचं एक आत्मचिंतन म्हणून पण आम्ही हा स्मृतिदिन साजरा करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं शासन आणि आम्ही सगळेच जण परत एकदा ही त्रिस्तरीय रचना सक्षम कशी होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करू इच्छितो. या स्मृतिदिनानिमित्त तुम्ही सहकारातली जी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत सहकारात त्या सगळ्या मंडळींना काय सांगाल? मी तर एकच सांगू शकतो की या सहकारामध्ये बघायला जाल तर आज जो काही सहकाराबद्दल बघितलं जातं की सहकार आणि राजकारण यांचं एक नातं खूप दृढ आहे, पण हे नातं विशुद्ध असू नये, ते शुद्ध नातं असावं. त्यामुळं मी नेहमी सांगतो की राजकारणात असावा सहकार, परंतु सहकारात असू नये राजकारण.
सहकार हा राजकीय मुक्त असला पाहिजे. ज्याला गरज आहे त्या गरजू माणसापर्यंत सहकार पोचला पाहिजे. नाहीतर आज मला स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून इतक्या वर्षात मी बघतो, मला असं दिसून येतं की या सहकार आता केंद्र शासनाची एक स्लोगन आहे, सहकार से समृद्धी. पण बघायला जाल तर या सहकारात काय विशिष्ट लोकांची समृद्धी झालेली दिसते. अपेक्षित काय आहे की सामान्य माणसाची समृद्धी ही सहकाराला अपेक्षित आहे. परंतु तशी समृद्धी न दिसता काय विशिष्ट लोकांची समृद्धी झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे तळागाळातल्या लोकांना जर सहकाराबद्दल जर अवेअरनेस द्यायचा असेल तर त्यांना थोडं एज्युकेट केलं पाहिजे. त्यांना त्यांचे हक्क, त्यांना त्यांचे अधिकार हे सगळे त्यांना समजून दिले पाहिजेत. आणि सहकारचे समृद्धी हे घोषवाक्य तळागाळातल्या लोकांची समृद्धी होऊन ते खरं पोचलं ठामपणे आपल्याला रुजवता आलं पाहिजे. त्यामुळे लोकांना एकच सांगेन की सहकारातून समृद्धी मिळवता येते, पण समृद्धी करता सहकाराकडे वळणं हे काही योग्य नाही आहे. हे सहकारात, कारण का अनेक लोकांना सहकारात दोन गोष्टी दिसतात, एक मनुष्यबळ आणि द्रव्यबळ. राजकीय लोकांना या दोन्ही गोष्टीचं आकर्षण आहे, द्रव्यबळ आणि मनुष्यबळ. पण तुम्ही सहकारातनं समृद्धीकडे जा हे योग्यच आहे, पण समृद्धी आहे म्हणून जाणीवपूर्वक सहकाराकडे गरज नसताना वळायचं आहे हे काही सहकाराच्या तत्त्वांना अपेक्षित नाही. ज्याला गरज आहे त्याने सहकारात यावं. ज्याचे बंगले 10 आहेत त्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फ्लॅट घेणं अपेक्षित नाही. ज्याला घर नाही, होमलेस आहे, त्यांनी सहकारी संस्थेमध्ये आलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणून ही सहकाराची निर्मिती नाही आहे.